स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. राहता शहरात एका 14 वर्ष अल्पवयीन मुलीला जबरदस्तीनं खोलीत ओढून नेऊन तिचा विनयभंग करणं आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा अत्यंत संतापजनक व घृणास्पद प्रकार समोर आला. या प्रकरणी राहता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी मुख्य आरोपी हरिदास गायकवाड याला तात्काळ अटक केली. दरम्यान या नराधमाला मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत आणि त्याची गावातून जाहीर धिंड काढावी या मागणीसाठी राहता शहराचे नगराध्यक्ष, नगरसेवक, पीडितेचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी राहता पोलीस ठाण्यावर धडक देत पोलीस निरीक्षकांना तीव्र भावनांचं निवेदन दिलं. 6 जून 2026 रोजी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास आरोपी हरिदास गायकवाड यानं 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीनं खोलीत ओढून नेलं आणि तिच्यासोबत अश्लील व घृणास्पद कृत्य करत विनयभंग केला. तसेच कोणाला सांगितल्यास जीव मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर राहता पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत मुख्य आरोपी हरिदास गायकवाड याच्या मुसक्या आवळल्या. या घटनेमुळे संपूर्ण राहता परिसरात तीव्र संताप व्यक्त होतोय. आज नगराध्यक्ष, स्थानिक नगरसेवक, पीडितेचे नातेवाईक आणि सर्वे नंबर 340 मधील संतप्त रहिवाशांनी एकत्र येत राहता पोलीस स्टेशन गाठलं. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्यांनी पोलीस निरीक्षकांना सविस्तर मागण्यांचं निवेदन सादर केलं. निवेदनातील प्रमुख मागण्या: आरोपीनं अल्पवयीन मुलीसोबत केलेलं कृत्य अत्यंत गंभीर स्वरूपाचं असल्यानं त्याच्यावर तात्काळ बलात्काराचं कलम वाढवण्यात यावं अशी मुख्य मागणी करण्यात आली. या माणूस कृत्यामध्ये आणि गुन्ह्यात मुख्य आरोपीला मदत करणारे शबाना शेख, आकाश गायकवाड व इतर साथीदारांवरही गुन्हे दाखल करून त्यांना सहआरोपी करण्यात यावं. अशा नराधमांमुळे समाजात भीतीचं वातावरण पसरू नये आणि कायद्याचा वचक बसावा यासाठी मुख्य आरोपी हरिदास गायकवाड याची गावातून आणि ज्या भागात दहशत आहे त्या सर्वे नंबर 340 मधून जाहीर धिंड काढण्यात यावी अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता या संवेदनशील गुन्ह्याचा तपास एखाद्या सक्षम पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपीचे नातेवाईक आणि त्याचे सहकारी पीडित मुलीच्या आई वडिलांना सातत्यानं जीव मारण्याच्या धमकी देत आहेत. त्यामुळे पीडित कुटुंबाच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. पीडितेच्या कुटुंबाला काहीही बरं वाईट झाल्यास याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा थेट इशारा ग्रामस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनी दिला. या गंभीर आणि संतापजनक प्रकरणामुळे राहता शहरात कमालीचा तणाव आणि संताप पाहायला मिळतोय. पोलीस प्रशासन आता या नराधमावर आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर काय आणि किती वेगानं कडक कारवाई करतं याकडे लक्ष लागलंय. माझं 1 मिनिट ऐका. तो घरी गेला होता, 1 मिनिट घरी गेला होता, त्यांना म्हणत होता मिटून घेऊ. त्यांचा मुलगा आहे ना आकाश हरिदास गायकवाड, त्या पोरीची आई पैसे गेला, त्यांच्या घरी गेला, म्हणे काय पैसे लागत असेल पैसे देतो, मिटून घ्या. त्यांना ते पोरगा तो दंबाजी देत, त्याला सुद्धा आरोपी करा, कारण त्यांनी बाईकवर बसून त्याच्या बापाला सोडून आलेले हे साहेबांनी सुद्धा कॅमेऱ्यामध्ये पाहिलेले. तो आकाश हरिदास गायकवाड, त्याला सुद्धा अटक करावं. साहेब आम्हाला खूप सहकार. साहेब एक लक्षात घ्या. मूळ म्हणजे थांबा 1 मिनिट. PI किंवा पोलीस स्टेशन यांच्याबद्दल कोणाचंही काही म्हणणं नाही. त्यांनी 2 दिवसामध्ये त्यांच्या कौशल्याने त्यांच्या पद्धतीनं त्यांनी आरोपीला धरलेलं आहे. त्या ठिकाणी 1.5 दिवसामध्ये आरोपी हा या ठिकाणी आलेला आहे. तर आमचं पोलीस स्टेशनबद्दल कुठल्याही प्रकारचं काही म्हणणं नाही. पण त्या मुलीच्या जबाबातून तिनं टाक भाभींना जे सांगितलं की मला असा अधिकारी कोण तपासी अंमलदार आहे या केसमध्ये, तो कोणत्या मॅडम आहेत त्या ज्या त्रास देतात, त्यांनी मला सांगितलं तुला शॉट देऊ, तुला बेल्टनी मारू, तू त्याच्याबरोबर तुझं लव अफेअर होतं, तुझं प्रेम होतं. अशा प्रकारे जर एक महिला तपास अंमलदार आहे आणि त्या महिलेची जर अशी भूमिका असेल तर या भूमिकेचा आम्ही जाहीर निश्चित राहतेकर करत आहोत. अधिकारी बदलून मिळावा अशी आम्ही आज या ठिकाणी याच्यासाठीच आलेलो आहे की त्या महिलेला ज्या महिला अधिकाऱ्याकडे हा तपास आहे त्या महिला अधिकाऱ्याकडून हा तपास काढून घेण्यात यावा.
आता ही जी कारण ती अशी रडत होती, ती घाबरून आली. म्हटलं काय झालं तपासामध्ये, मग ती चिपटून मला रडायला लागली. का की असं असं मॅडम मला बेल्टनी काढलं म्हणे, बेल्टनी मारल, शार्ट देईल, तुला हे करल, तिला म्हणजे तुझं त्याचं नाही झालेलं, तुझं कोणतं बॉयफ्रेंड असेल त्याच्या संग तुझं शारीरिक संबंध झालेला असेल म्हणे, तुला त्याला वाचवायचं का नाही. ती म्हटली नाही वाचवायचंय मला, तू टाक भाभीला सांगू नको, ती तुमच्या संघ आलेले कोणाला सांगू नको, पत्रकारांना सांगायचं नाही, यांना सांगायची, अशी ही भूमिका त्या मॅडमनी राबवली. म्हणून सगळ्यांचा रोष साहेबांवर नाही आणि रोष फक्त मॅडमनी हा का शब्द वापरला. विचारायचं तर तुम्ही प्रेमात विचारा, तिला पोटात घ्या ना, ती सांगल ना. तुम्ही तिला धाक दाखवू राहिले बेल्टचं आणि याचं धाका, ती काय सांगणार. एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार किंवा ज्या घटना घडलेल्या छेडछाडीच्या घटना घडलेल्या असतील आणि ज्यावेळेस मुलीचा तपास केला जातो त्यावेळेस शासकीय नियमानुसार तिथं महिला बालकल्याणच्या महिला उपस्थित पाहिजे. अजून दुसरं कोणतं एक आयोग आहे ते पाहिजे, तिथं माणूस होता महिला बसलेला. आयोग आणि अजून एक आयोग आहे ते महिलांच्या बरं का, त्याच्या संबंधात जे आयोग आहे ते हजर पाहिजे ना, त्यांच्या समोर मुलीची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे. तुम्ही सांगतात मुलीला तुला आम्ही नगरला नेणार, तुला शॉट देणार, तुझ्यावर बेल्टनी मारणार, हा कोणता प्रकार आहे. अल्पवयीन मुलीला आणि विशेष करून मी जाहीर निषेध करतो त्या महिला अधिकाऱ्याचा की जी स्वतः महिला अधिकारी त्यांनी महिला असून एक लहान मुलीबद्दल अशी भूमिका घेतली, हे खरोखरच खेदजनक आहे. या तपस्या अधिकारी त्या महिलांची तो तपास आमची विनंती राहणार आहे. मूळ म्हणजे डीवायएसपी साहेब जे आहेत, डीवायएसपी साहेब शिर्डीचे, त्यांना विनंती राहणार आहे की तातडीने त्या महिलेकडून तपास काढावा. त्या महिलेबरोबर कोणता जो पोलीस होता, ज्या पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी दम देण्याचा प्रयत्न केला, या दोघांवर पण समान कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे. आणि त्या निमित्तानेच आजचा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे. त्या महिला अधिकाऱ्यांचं नाव होते मॅडम. आणि आरोपी शिर्डीला आहे, त्याच्या मुलाचा इथं काय संबंध आहे. ते मॅडम संघ बोलतोय, तिथं बसून तो जेवण करतोय आणि आमच्या सारख्याला म्हणजे आमचं घर लांब आहे, आम्हाला काही मोठ्या गाड्यानी आम्हाला पोरं मोटरसायकलवरच आणून सोडतील ना इथं. मॅडम म्हटले तुमचे पोरं काय येऊ राहिले, म्हटलं कोणते पोरं येले, म्हणे आले होते, म्हटलं गाडीवर सोडायला आले, ते गाडीवर सोडायला मग येणार नाही का, म्हणे पोरं कोणी येऊ देऊ नका आणि तुम्ही येऊ नका आणि कोणतं पत्रकार कोणाला कोणतं न्यूज चॅनल पत्रकार हे बातम्या लावू नका, कारवाई करल. प्रकार दाबण्याचा मूळ म्हणजे हा अल्पवयीन मुलीवर झालेला अन्याय आहे. आता यांचं काय घडलेलं असेल त्या अधिकाऱ्यांचं, त्या गायकवाडच्या घरच्या लोकांचं किंवा या लहान मुलीला आपण दाबून न्यायचं आणि कुठल्याही प्रकारचं तिला भयभीत करून आपण तिचे वाकडे तिकडे जबाब त्या ठिकाणी घ्यायचे आणि ते जबाब त्या याच्यावर उतरवायचे आणि ही केस दिल्ली कशी होईल याचा प्रयत्न ते तपास अंमलदार जे करत आहेत. आता तुम्ही साहेबांशी आम्ही सगळ्यांनी, आमचे नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर, मी, टाकभाभी, मोगले, आमचे सगळे नगरसेवक या ठिकाणी आलेले आहोत. आम्ही साहेबांशी चर्चा पण केलेली आहे. साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी योग्य तपास करणार, याच्यात कुठल्याही आरोपीला मी पाठीशी घालणार नाही किंवा आमच्या कोणी जर पाठीशी घालीत असेल तर त्याबद्दल सुद्धा मला थोडी विचारपूस करून कारवाई करायला संधी द्या. ओके. आणि साहेबांचं यात्रेच्या वेळेस घटना घडलेली होती, थांबा, त्या ठिकाणी दिंड काढण्यात आलेली होती. आता याच्यावर बलात्कारचा गुन्हा या ठिकाणी मेडिकलनुसार साबित झालेला आहे, याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर आमच्या सर्व राहत्याकर नागरिकांची, आमच्या सर्व नगरपालिकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व निवडून आलेले आमचे सदस्य, त्या भागामध्ये आमचं काम करणाऱ्या टाकभाभी असतील, इतर त्यांचे सगळ्यांची ज्या या ठिकाणी हजारो महिला आलेल्या आहेत, यांची इच्छा आहे की त्याचीसुद्धा धिंड राहता शहरातून त्यांनी ज्या ठिकाणी हा गैरप्रकार केलेला आहे त्या ठिकाणी नेऊन त्याच्याकडून सखोल चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि दिप्या सरक तिकडून, ओके रोड दिप्या सरक तिकडून, योगेश तिकडे जाईल, संदीपच्या मागे. राहता शहरामध्ये जो काही गंभीर गुन्हा त्या ठिकाणी घडला आणि त्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या गुन्हेगाराला त्या ठिकाणी पोलिसांनी 1.5 दिवसामध्ये अटक केली, त्याबद्दल सर्वप्रथम मी राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब आणि त्यांच्या सर्व पोलीस प्रशासनाचे मी आभार व्यक्त करतो. काय झालं तुम्हाला टाळ्या वाजायला? जो काही त्या ठिकाणी तपास चालू आहे तो तपासही आत्ताच
PI साहेब यांच्यासोबत बोलणं झालं असता त्यांनी सांगितलं की अत्यंत सखोल असा ते त्या ठिकाणी तपास करत आहेत. यामध्ये आणखी काही गुन्हेगार असू शकतात का याची देखील पडताळणी त्यांच्याकडून होताना ते सांगत आहेत. मी आपणा सर्वांच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून राहता शहरातील सर्व नागरिक असतील, सर्वे नंबर 340मध्ये राहणारे सर्व महिला भगिनी असतील, यांना आश्वासित करू इच्छितो की सन्माननीय नामदार साहेबांच्या या ठिकाणी विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी PI सरोदे साहेब राहता पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेले आहेत. आपण सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून या गुन्ह्याची जो काही तपास चाललेला आहे त्यांना आपण सर्व सहकार्य करत आहोतच. आणि मी आपणाला हे देखील ग्वाही देऊ इच्छितो की सन्माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी वेळोवेळी जे सांगितलेलं आहे की या शिर्डी मतदारसंघामध्ये असलेल्या कुठल्याही गुन्हेगाराला त्या ठिकाणी थारा दिला जाणार नाही. गुन्हेगार असेल, महिला भगिनींची असेल, लहान मुलीची असेल, छेड काढणारा जर असेल तर त्याच्यावर त्या ठिकाणी कडक कारवाई केली जाईल. वेळप्रसंगी त्याच्या घरावर देखील कारवाई केली जाईल हे दादांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलेलं आहे. मी या ठिकाणी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आपणा सर्वांना सांगू इच्छितो की कालच राहता नगर परिषदेने तो जो कोण आरोपी आहे त्याच्या जर त्या ठिकाणी बेकायदेशीर त्याचं घराचं बांधकाम असेल तर त्याला ते पाडून घेण्यासाठी राहता नगर परिषदेने कालच त्याला नोटीस दिलेली आहे. आपण सर्व जाणता आहात की सुजयदादांचा शब्द हा सर्व आपणासाठी अंतिम आहे. मी असेल, आपल्या प्रभागातील नगरसेवक असतील, आपल्या राहता शहरातील सर्व नगरसेवक असतील, हे दादांचा शब्द हा खरा करण्यासाठी आम्ही सर्व आपल्यासोबत आहोत. मी एवढंच आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. ताब्यात घेतला आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सखोल तपास करून ज्या काही गोष्टी निष्पन्न होत आहेत त्या हिशोबाने आपले कलम वाढणार आहेत. त्या हिशोबाने आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई होणार आहे. आलं का लक्षात? आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई होणार आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्याच्यामुळं आमच्या तपासावर काही परिणाम होईल असं तुम्ही काही करू नका, एवढीच तुम्हाला विनंती आहे. आमच्या देखात जोडा नका त्याला, आमच्या मनात शांत झालं. जे कायद्याने बांधील आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत. आलं का लक्षात? जे मला कायद्याने करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी मी करणार आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. तुम्ही जे म्हणताय की बाबा त्याचं टक्कल करा, त्याला चपलाचा हार घाला, हे काही शक्य नाही, हे काही होणार नाही. कायद्याच्या दृष्टिकोनातून जे काही कठोरातलं कठोर आहे ते सगळं करत आहोत. हे बघा, पहिले काय घडलं काही नाही. माझ्या तपासावर तुम्हाला कधीही काही वाटलं, स्वतः टाक बाबी येऊन त्या सांगतील की साहेब ही गोष्ट अशी, ती गोष्ट आहे, जे काही असेल ते लक्षात घ्या. परंतु तुम्हाला एकच आश्वासन देतो की यामध्ये कठोरातली कठोर कारवाई होणार आहे. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.